गुड मॉर्निंग. आमचंच प्लॅनिंग आहे. आम्ही निघालो आज गावी आणि आजचं जे प्लॅनिंग आहे ते हे आहे की आता पुढच्या महिन्यात गणपती आहेत. तर गणपती सांगण्यासाठी आम्ही तिथे चाललो आहे, मूर्ती बघण्यासाठी चाललो आहे. तर अवनी, मी आणि ग्रीष्मा असं तिघंजण आम्ही चाललो आहे. तर ग्रीष्माच्या स्कूलला आजही सुट्टी आहे, घेतलेली आहे. सुट्टी आहे म्हणजे घेतलेली आहे. माझा वीकली ऑफ आहे आणि म्हणून आम्ही आता तिकडे चाललो आहे. तर अवनी, आजचं प्लॅनिंग आपलं कसं असणार आहे? आम्ही इथून जाणार मंडणगड. मंडणगडला बिंगळुरीमध्ये पप्पा बघायला जाणार. मग मूर्ती सांगून आम्ही आमच्या गावी कोंजर येथे जाणार. कोंजरला जाणार आहोत. तिथे मी तुम्हाला हे दाखवणार आहे की तिथल्या रानभाज्या ज्या आहेत तर त्याचं मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. मूर्ती कशा आहेत त्या तिथे मी गेल्यावर तुम्हाला थोडा एक ग्लिम्स त्याचं देईनच. तिथे गेल्यावर आपण बघूया. तर ग्रीष्मा निघालेली आहे तिची छोटी सॅक घेऊन. घेतली. तिला सॅक घेणं हे अतिशय महत्त्वाचं वाटतं कुठेही गेलो तरी. तर चला तिकडे गेल्यावर आता मी जॉईन करतो तुम्हाला. पाऊस येतोय त्याच्यामुळे आम्ही वेळेत निघतो आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला मी जॉईन करतो. तर आता आम्ही आलो आहे कोण मालुसऱ्यातून. आता मंडणगडला चाललो आहे. मी आता इथे तुम्हाला दाखवणार आहे काय की ब्लाइंड स्पॉट ड्रायव्हिंगमध्ये जो महत्त्वाचा असतो. ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय आणि त्या ठिकाणी कशी ड्रायव्हिंग करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला दाखवतो. तर हा आहे ना, हा ह्याला ब्लाइंड स्पॉट म्हणतात. कारण आता इकडून हे बघा, इकडून आम्ही आलो. आता इकडून आलो महाडकडून, म्हणजे कोण मालुसऱ्यातून आता मंडणगडला जायला आलो आहे. तर आता इथे बघा कसं झालं आहे. इथे आपण आलो ना गाडी घेऊन की आता इथे वरती राईटला आपल्याला इकडे जायचं आहे. वर एक रोड जातो इकडे खाली कुंबळ्यामध्ये. पण आता इथे प्रॉब्लेम किंवा प्रश्न असा पडतो की इथे आल्यानंतर बघा, हे बघा, तुम्ही पटकन टर्न घेऊ शकत नाही. कारण जर तुम्ही टर्न घेतला तर ह्या साईडनी वरून जी गाडी येणारी आहे इकडून जी गाडी येणारी आहे ह्या साईडनी इकडून मंडणगडकडून, तर ती दिसत नाही आणि इकडून कोंबळ्याकडून येणारे ते पण दिसत नाही. जर पटकन आपण जर गेलो इथून तर वरनं गाडी येऊन आपल्याला इथे ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून अशा वेळी काय करायला लागतं की एकतर तुम्हाला इथे येऊन इथे स्टॉप व्हावं लागेल आणि स्टॉप झाल्यानंतर मग तुम्हाला इकडे वरती किंवा कुठे खालच्या साईडनी लेफ्टला जायचं असेल तर जाऊ शकता. हे असं या पद्धतीने. तर ह्याला म्हणतात ब्लाइंड स्पॉट. म्हणून ब्लाइंड स्पॉटच्या ठिकाणी गाडी चालवताना अतिशय काळजी घ्यावी लागते आणि काळजी घेऊनच गाडी चालवावी लागते. थोडं 2 मिनटं थांबायचं, इकडे तिकडे बघूनच पुढे जायचं. तर हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय. आता मला बोलू थोडं. आणि तिकडे पण एक धबधबा होता तो बापाने टाकलेला आणि इथे धबधबा आहे. इथे धबधबा म्हणतात खूप रस्त्याचे असतात. तिथे एका धबधबा हा इथे आहे. 2 धबधबे एकच आहे आणि वरून तो एक डोंगरावरून येतो. तिकडूनच ते पाणी सगळं इकडे वाहते. तिथून खाली जाऊन ते तिकडे वाहतात. तिथे पण तर आत्ता आम्ही आलो आहे गणपतीच्या कारखान्यात मंडणगडला. तर या आता मूर्ती कच्च्या स्वरूपात तयार झालेल्या आहेत. त्या खाली दिसत आहेत त्या शाडूच्या मूर्ती आहेत आणि वरती म्हणूनच आलो घाई त्या आहेत POPच्या मूर्ती. आम्ही शाडूच्याच मूर्ती घेतो कारण त्या विरघळायला अतिशय सोपं असतं. तर आम्ही आता गणपती जो आहे मागच्या वर्षीपेक्षा थोडा मोठा असा गणपतीची मूर्ती आम्ही चॉईस केलेली आहे. तर ह्या अशा सगळ्या बाजूनी या सगळ्या मूर्ती आहेत. अतिशय सुबक अशा मूर्ती हे हाताने काढतात. जे काका आहेत ते पहिल्यापासूनच त्यांच्या कारखान्यात ते हाताने गणपती काढतात आणि आता रंगवायला सुरुवात होणार आहे. म्हणून तर वेळात वेळ काढून आम्ही आलो. तर आता बघा, आम्ही ही मूर्ती सिलेक्ट केलेली आहे या वर्षीसाठी. अतिशय सुबक मूर्ती आहे त्यामुळे ही सिलेक्ट केलेली आहे. तर ही आता मागे बघताय ती आहे आमची पोल्ट्री.
जी बांधली होती 2019ला 19ला 2019-20ला बांधलेली होती. ती सगळं सोडून मग जावं लागलं मुंबईला जॉबला. ते आहे. आणि हे आहे आमच्या गावचं गर्द रान. तर मी मागच्या वेळेला एक व्हिडिओ केला होता याचा, पांडवकालीन लेण्या आहेत आमच्याकडे, तर त्यांचा एक व्हिडिओ केला होता. तर त्या ज्या लेण्या आहेत तिथे मंदिर आहे ना, तो व्हिडिओ बघून घ्या. मी ती ह्याची जी आहे तो व्हिडिओची लिंक देतो मी. तर तिथे खाली त्या बाजूला तिथे खाली ते मंदिर आहेत. आणि ही आहे नदी कोंदरगावची. ही अखंडपणे वाहत असते. आम्ही लहान असल्यापासून इथे खेळत असायचो. त्यामुळे आता ही नदी बघा कशी आहे. आणि ही आहे आमची बस. ही आहे आमची विहीर. पाणवठ म्हणजे पूर्ण गावाला पाणी पुरवठा इथून होतो. आणि हे मशीन घर आहे. आणि ही आहे नदी. पूर्ण तिला खूप पाणी आलेलं आहे, पूर आला आहे. तर ज्यावेळेला आम्ही लहान होतो ना, तर त्यावेळेला ही एक बाग होती इथे. ती बाग पण आता पूर्ण नष्ट झालेली आहे. म्हणजे पाणी तुम्ही बघू शकता इथे. ही नदीच्या किनाऱ्यावर असल्यामुळे लँडस्लाईडचा जो हा असायचा म्हणजे असतो धोका, तो लँडस्लाईडच्या धोक्यामुळे लँडस्लाईड झाल्यामुळे ही बाग पूर्णपणे गेली होती नदीत. त्यामुळे आता काही झाडं शिल्लक राहिलेली आहेत. तुम्ही बघू शकता इकडे. आणि हा आमचा पाट होता पारंपरिक. पूर्वीपासूनचा हा जो पाट होता ना, त्या पाटाला आता अजिबात पाणी नाही आहे. तो पाटच शिल्लक राहिलेला नाही आहे. त्याचं कारण असं की ही जी भिंत आहे, संरक्षक भिंत बांधली या विहिरीसाठी, मग त्याच्यामुळे काय संपूर्ण पाटच नष्ट झाला. तर या ठिकाणी आहे ना, ती ब्राह्मी म्हणून वनस्पती असते, जी बुद्धीसाठी अतिशय चांगली असते. आणि अक्कलकाडा नावाचा एक फळ असतं, ते या ठिकाणी आम्हाला मिळायचं. आम्ही खायचो लहानपणी. हे बघा, हा जो संपूर्ण पाट अशा पद्धतीची अशी आमची नदी आहे. आणि ही बघा, ही रानभाज्यांचं मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं. तर या रानभाज्या आमच्याकडे असतात, हे तुम्ही ओळखत असाल. ही आहे तेरी. ही पावसाळ्यात फक्त उगवते आणि अतिशय आरोग्यासाठी चांगली अशी ही तेरी आहे. ही रानभाजी सहज मिळणारी आहे, उपलब्ध होणारी आहे. आणि अतिशय आवडीने अशी लोक खातात. आम्हीसुद्धा खातो. लहानपणी तर आमच्याकडे गरिबी असल्यामुळे या रानभाजीच्या म्हणजे याच रानभाज्या खाऊन आम्ही मोठे झालेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मला दाखवायचं आहे ते म्हणजे तिथे जी एक वनस्पती आहे, नीट बघा, इकडून दाखवतो मी. ही जी फुलं आलेली वनस्पती आहे ना, बारीक बारीक फुलं, ही याला आम्ही आमटी म्हणतो. अतिशय ही फुलं आंबट लागतात. ही सुद्धा आम्ही खूप खायचो त्यावेळी. आणि इकडची सगळी जमीन ही माझी आहे, आपली जमीन आहे ही सगळी. ती पोल्ट्री आहे, मागाशी दाखवली ती. तर अशा पद्धतीचं वातावरण आहे. तर आता ग्रीष्माला आपण विचारूया, तिला इथे कसं वाटतंय. ग्रीष्मा, इथे कसं वाटतंय तुला. हां, ते खायचं आहे, पण आत्ता नाही खायचं, आपण ते खाऊया. हे आत्ता तुला कसं वाटतंय ते सांग. छान. गावाला तुला आवडतं. हो. काय आवडतं गावाला. गावाला मला सगळं आवडतं. नदी पण आवडते. त्या पत्त्याचे फूल भरलेले असले तर मी जवळ जात नाही त्याच्यात. ओके, तर चला पुढे भारंग्याची भाजी असते. आता इथे ती दाखवायला आता नाही आहे, ती गरजा रानात असते. ती एक भाजी चांगली लागते. तर हे आहे अळूचं झाड. तुम्ही बघितलं असाल, हे अळू पावसाळी पिकतात आणि अतिशय चवीला उत्कृष्ट असतात. म्हणजे याची उसरी पण होते. उसरी म्हणजे याचे काप काढून ते वाळवतात.
आणि मीठ लावून त्याला वाळवतात आणि नंतर ते खायला अतिशय चविष्ट लागतात. तर हे अळू पिकतात आणि पटकन किडतात पण, म्हणून ते वेळेत खाणं गरजेचं असतं. आणि हा आहे आंबा, जो माझ्या लहानपणापासून इथे आमचं घर होतं, तर लहानपणापासून तो आंबा आहे. लहानपणी मी ह्या फणसाची आणि या आंब्याची खेळलेलो आहे. तर ती झाडं अजूनही दिमाखात उभी आहेत आणि ज्या जुन्या आठवणी जाग्या करतात. आणि पावसाळ्यात तर अतिशय सुंदर असं वातावरण बाजूला असतं. तर हे आहे माझं जुनं घर आणि हे आहेत 2 झाडं ज्यांना लहानपणापासून मी बघत आलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.